पंढरपूरच्या पावनभूमीत भक्तीचा मळा पुन्हा एकदा फुललाय। श्री क्षेत्र पंढरपुरात माऊलीच्या पायी वारी सोहळ्यातील आजमेळा दिंडी क्रमांक 26 च्या वतीनं भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे। या मंगलमय सप्ताहाचा शुभारंभ दिंडीचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ पत्रकार हरिभक्तपरायण मधुकर महाराज गायकवाड यांच्या हस्ते सहकुटुंब पूजन करून करण्यात आला। गुरुवार 19 फेब्रुवारी ते गुरुवार 26 फेब्रुवारी या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार आहे। या सप्ताहात पहाटेची काकड आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ आणि रात्री कीर्तनांचा भरगच्च कार्यक्रम असणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो वारकरी या सोहळ्यासाठी पंढरीत दाखल झाले। हा भक्तीचा सोहळा म्हणजे श्रवणसुखाची पर्वणीच आहे। तरी सर्व भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक मधुकर महाराज गायकवाड आणि दिंडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे। श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये माऊलींच्या पायी वारी सोहळ्यातील आजमेळा दिंडी क्रमांक 26 च्या वतीनं या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतोय। गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26/2/2026 असा 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होणार आहे। या सप्ताहामध्ये पहाटे 5 ते 7 वाजता काकड आरती, त्यानंतर 8 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, त्याप्रमाणे संध्याकाळी 5 ते 6 वाजता प्रवचन, त्यानंतर सकाळी 7:30 ते 9:30 संध्याकाळी 7:30 ते 9:30 वारकरी सांप्रदायिक श्री हरिकीर्तने संपन्न होणार आहेत। आजचा पहिलाच दिवस असल्याने सगळं सुरू करताना योग्य वेळेत होईल याचा विचार केलेला आहे। या सप्ताहाला महाराष्ट्रभरातून शेकडो हजारो लोक गर्दी करणार आहेत, हजेरी लावणार आहेत। तेव्हा सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की सर्वांनी या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा आणि या 30व्या वर्षी सप्ताह हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे तो चांगल्या प्रमाणात उत्साहात पार पाडावा अशी तुम्हा सर्वांच्या वतीने नम्र विनंती। वैकुंठवासी निवृत्ती महाराज गायकवाड, त्याचप्रमाणे वैकुंठवासी सुभद्राबाई निवृत्ती महाराज गायकवाड यांच्या प्रेरणेने हा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह चांगल्या भव्य स्वरूपात वाटचाल करीत आहेत। त्यांचे आशीर्वाद आहेत, त्याचप्रमाणे श्री पांडुरंग परमात्म्याचे आशीर्वाद आहेत। बहुसंख्य लोक या सप्ताहामध्ये सहकार्य करतात। सप्ताहात जे ठिकाण आहे ते संध्याकाळी 7:30 ते 9:30 मंदिरात कीर्तन आणि पारायण सोहळा ही परवानगी मिळाल्यानंतर मंदिरातच आपण करणार आहोत। तेव्हा जिथपर्यंत आपण पोहोचत आहोत तिथल्या सर्व पंचक्रोशीतील भाविकांना विनंती आहे, 7 दिवस सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी आजमेळा दिंडी क्रमांक 26 च्या वतीने अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि संयोजकांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। रामकृष्ण हरी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।